कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। विखे आला आणि महाराष्ट्रामध्ये विखार पसरवला। छगन भुजबळांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर टीका। जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंनाही सोडणार नाही, भुजबळांचा इशारा। मुख्यमंत्री नागपूरमध्ये असताना मुंबईमध्ये जीआरचा निर्णय घेऊन टाकला। त्यांचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहेत। छगन भुजबळांचा विखे पाटलांवर निशाणा। मराठा आणि ओबीसींमध्ये अंतरवालीच्या दरिंदे पाटलांमुळे अंतर पडलं, भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। सरकारनं नरमाईने घेतलं म्हणून मराठ्यांची मुंबईमध्ये दादागिरी। दरिंदे पाटलांच्या लोकांनी मुंबईमध्ये हैदोस घातला, भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। कुणबी नोंदी रद्दसाठी मुळावर उठाल तर मराठी ताकद दाखवतील, मनोज जरांगेंचा इशारा। तर जरांगेंकडून भुजबळांचा घुरट नेता असा उल्लेख। जातीयवादाच्या दंगली घडून आणण्याचं या लोकांचं स्वप्न आहे, जरांगेंची ओबीसी मेळाव्यावरून टीका। भुजबळांनी वडेट्टीवारांचा जरांगेंच्या भेटीचा व्हिडिओ दाखवला। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचं वडेट्टीवारांचं मत होतं। वडेट्टीवारांच्या भूमिकेमुळे नागपूरच्या मोर्चात गेलो नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। माझा निवडणुकीमध्ये पराभव करतो असं जरांगेंना म्हटलं होतं। 1,42,000 मतांनी निवडून आलो। धनंजय मुंडेंचा जरांगेंना खोचक टोला। कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ, धनंजय मुंडेंचा जरांगेंना इशारा। जरांगे मराठ्यांची दगाफटका करतोय, राजकीय आरक्षण हा डाव। मंत्री धनंजय मुंडेंचा जरांगेंवर हल्लाबोल। तर तुझे हात रक्तानं भरलेत, जरांगेंचा पलटवार। अधिकाराच्या लढाईमध्ये निमंत्रणं दिली जात नाहीत, मेळाव्याला बोलवला नाही म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना भुजबळांनी सुनावलं। तर स्टेजवरील डिजिटल बॅनरवरून पंकजा मुंडेंचा फोटो वगळल्यावरून सुद्धा भाष्य। काळतोंडेसारखे खूप बघितले, गंगाधर काळकुटेंवर छगन भुजबळांचा निशाणा। तर बीड जिल्हा काळकुटेंच्या बापाची जहांगीरी आहे का, हाकेंचा सवाल। भुजबळ ओबीसीचे भीष्माचार्य आहेत, जीआर मागे घ्यायचा असेल तर मुंबईला चला, प्रकाश शेंडगे यांचं आवाहन। आरक्षणाचं जीआर मागे घेईपर्यंत मुंबई सोडायची नाही, प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य। ओबीसी चळवळ खिळखिळी करण्याचा प्रयत्न, ओबीसी चळवळीचा एकच नेता ते म्हणजे भुजबळ, त्यामुळे भुजबळ म्हणतील तीच आमची दिशा। ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। चौथी नापास व्यक्तीच्या सांगण्यावरून ओबीसींच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम सरकारकडून झालंय। बीडमधल्या मेळाव्यात लक्ष्मण हाकेंची टीका। तर जरांगे लहरी मोहम्मद सकाळी भुजबळांवर तर संध्याकाळी फडणवीसांवर बोलेल, हाकेंचं वक्तव्य। गोपीनाथ मुंडेंचा वारसा म्हणून गरीब ओबीसींसाठी काम करा, छगन भुजबळांचा धनंजय मुंडेंना सल्ला। मंत्रिपदे अळवावरचं पाणी असल्याचंही भुजबळांचं वक्तव्य। ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही, न्यायालयामध्ये जाऊन दाद मागावी लागत असेल तर तुम्ही काय कामाचे। ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून लक्ष्मण हाकेंचा बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंकी यांना सवाल। ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये फूट। मंत्री छगन भुजबळ यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला। तर वडेट्टीवारांनी सुद्धा नागपुरात ओबीसींचा वेगळा मेळावा घेतला। भुजबळ ओबीसींचे भीष्माचार्य आहेत, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। तर जीआर मागे घ्यायचा असेल तर मुंबईला चला, आरक्षणाचा जीआर मागे घेईपर्यंत मुंबई सोडायची नाही, प्रकाश शेंडगेंचं ओबीसी कार्यकर्त्यांना आवाहन। धनंजय मुंडेंच्या दबावामुळे माझ्या आईनं आत्महत्या केली, करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप। माझ्या आईच्या सुसाईड नोटमध्ये सगळं लिहिलंय असंही करुणा मुंडे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन। दीपोत्सवाच्या निमित्तानं ठाकरे कुटुंब पुन्हा आलं एकत्र। उद्धव ठाकरेंची मनसेच्या दीपोत्सवाला पहिल्यांदाच हजेरी। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर छत्रपती शिवाजी पार्क परिसरात फटाक्यांची आतषबाजी। आजची दिवाळी वेगळी आणि विशेष, मराठी माणसांची एकजूट सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरेंकडून उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा। छत्रपती शिवाजी पार्कमधील जिमखान्याला ठाकरे कुटुंबाला दिली भेट। राज ठाकरेंनी जिमखान्याची उद्धव ठाकरेंना माहिती दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युतीबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा होईल, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढू, सतेज पाटलांची माहिती। पुण्यातील मोक्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून वाद, मोहळांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शनकडून जागेची खरेदी। बिल्डर आणि मोहळांनी मिळून जागा विकल्याचा राजू शेट्टींचा आरोप। जैन धर्मियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। विश्वस्त मंडळानं जैन बोर्डिंगची जागा एका रात्रीमध्ये विकली। जैन बोर्डिंग जागा विक्रीवर याचिकाकर्ते योगेश पांडे यांचा आरोप। ही जागा विकता येत नाही, एका रात्रीमध्ये परवानग्या कशा मिळाल्या, पांडेंचा सवाल। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिलेंचं अल्पशा आजारानं निधन। रोहित पवारांचं भुजबळांकडून कर्डिलेंना श्रद्धांजली। जनसामान्यांशी नाळ जोडलेलं नेतृत्व हरपलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आमदार शिवाजीराव कर्डिलेंना श्रद्धांजली। कर्डिलेंचं आकस्मिक निधन हे राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात, फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना। माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवाचं राम शिंदेंकडून अंतिम दर्शन। कर्डिले यांच्या मुलाचं सांत्वन करताना राम शिंदेंना अश्वानावर। पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिऱ्हाडे नावाच्या तरुणाकडून जातीय भेदभावाचे आरोप।
कॉलेजनं कागदपत्राची पडताळणी नाकारल्यानं लंडनमधली नोकरी गमावल्याचा तरुणाचा आरोप. कॉलेजच्या विरोधात वंचितचं आंदोलन तर मॉडर्न कॉलेज आणि प्राचार्यांवर चुकीचे आरोप असल्याचं कॉलेजचं स्पष्टीकरण. शिवसेना शिंदेगडाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर जीवघेणा हल्ला. मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या बोरगावकरांच्या गाडीची तोडफोड, तिघे जखमी. हल्ल्यामध्ये बोरगावकर, ज्ञानेश्वर सपाट आणि ओंकार सपाट ही तिघे जखमी. पोलिसात तक्रार दाखल. राज्यभरात शरद पवारांच्या पक्षाकडून काळी दिवाळी साजरी. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम. आम्ही शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी. शरद पवारांची माहिती. सरकारनं शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली. शेतकऱ्यांनी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करावा. वडेट्टीवारांचं आवाहन. संकट काळामध्ये शेतकऱ्यांना नाउमेद करू नका. शरद पवारांनी दिवाळी साजरी न करण्याचा सल्ला उद्धव ठाकरे आणि मनसेला द्यावा. नवनाथ बन यांची टीका. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही. शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. उद्धव ठाकरेंचा निर्धार. तर सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करू नये असा कट. काळी दिवाळी साजरी करणं म्हणजे ढोंगीपणा. राजकारण करू पाहणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीचे मगरीचे अश्रू. उपाध्यक्षांची टीका. मराठ्यांनो, जरांगेंच्या नादी लागू नका. लक्ष्मण गायकवाड यांची प्रतिक्रिया. तर भुजबळांना ट्रोल कराल तर तुमचा एकही आमदार निवडून येणार नाही. लक्ष्मण गायकवाडांचं वक्तव्य. बिहार निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात. बेगुसराय आणि पटना साहिबमधील प्रचारामध्ये फडणवीस सहभागी. बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार. फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीसांना स्टार नाही सुपरस्टार प्रचारक केलं पाहिजे. फडणवीस महाराष्ट्राचे सुपरस्टार प्रचारक आहेत. बिहारमधील प्रचारकांच्या फडणवीसांच्या समावेशावरून राऊतांच्या कानपिचक्या. तर बाकी सगळे स्टार असतील. फडणवीस सुपरस्टार. राऊतांची टीका. संजय राऊत हे महाराष्ट्राचे लुझर स्टार. आजपर्यंत सगळ्या निवडणुका हरण्याचं काम राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं झालेलं आहे. राऊतांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांचा पलटवार. मी दरेगावला आलो की अनेकांना पोटदुखी होते. पोटदुखी होणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू. उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला. निवडणुकीमध्ये उभे राहा. विकासासाठी बँका खाली करून टाकू. नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. शिवसेना शिंदेगडाची 18 तारखेला आढावा बैठक. यात रामदास कदम, श्रीकांत शिंदे, गजानन कीर्तीकर पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार. दादा भुसे यांच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन. भाजपमध्ये मेगा भरती सुरू. सोलापुरातील 4 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार. दोन्ही राष्ट्रवादीसह शिंदेच्या सेनेतील नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार. धाराशिवमध्ये भाजपपाठोपाठ शिंदेच्या सेनेचा एकला चलो रेचा सूर. भाजपच्या हालचालीनंतर श्रीकांत शिंदेंकडून मुंबईमध्ये बैठक. आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक महिने एकत्र काम करतायत. तर ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कुणी रोखू शकत नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. तर मविया ही कायम आहे. कोणताही तडा गेलेला नाही. राऊतांची प्रतिक्रिया. राज्यामधील 22 उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर तर 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी म्हणून बढती. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये बैठक. निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करा. आयुक्त दिनेश वाघमारेंचा प्रशासनाला निर्देश. लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूरचं नाव राजूर करण्याची मागणी वाढली. 10,000 सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवलं. राजूर नामकरणासाठी सह्यांची मोहीम. नांदेडमध्ये नरेंद्र महाराज यांना महाराष्ट्र भूषण देण्याची मागणी. भाजपचे मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वाधिक जागा महिलांना. पुरुषांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार. पुरुषांचे गट कमी असल्यानं सुरक्षित गट पाहून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 12,000 बनावट नावं सापडली. काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा आरोप. घोळाची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. सतेज पाटलांचं वक्तव्य. रायगडमध्ये आदिती तटकरे आणि महेंद्र दळवी एकाच मंचावर. अलीकडेच महेंद्र दळवींनी पालकमंत्री पदावरून तटकरेंवर टीका केली होती. दोघेही एकाच मंचावर एकत्र उपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. बारामतीमध्ये ब्रिज खालच्या पट्ट्या लोकांनी काढून विकल्या. चोरणाऱ्यांकडून 2 लाख रुपये वसूल करणार. अजित पवारांचा इशारा. तर कुठं हार्ट काढत बसू नका. सापडलं तर टायरमध्ये टाकतो. अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दरेगावात सपत्नीक वसुबारस साजरी. दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिंदे कुटुंबाकडून गायीची मनोभावे पूजा. गायीचा औक्षण करून नैवेद्य भरवला. पुण्यामध्ये दिवाळी आधी राजकीय पक्षाचा वाडेश्वर कट्टा. वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय मतभेद दूर करून एकत्र येण्याची परंपरा. सर्व राजकीय पक्षातले लोक वाडेश्वर कट्ट्यामध्ये सहभागी. दादरमधील हॉटेल भारत लाईट कॅफेच्या भिंतीवर ठाकरे बंधूंचा बॅनर. बॅनरवर ठाकरे बंधूंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो. ठाकरे बंधू म्हणजे ब्रँड नाही तर ती गॅरंटी. भारत लाईट कॅफेचे मालकांची प्रतिक्रिया. मालवणीमधील जनता दरबारामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढांची. रोहिंग्या गुन्हेगारी आणि अनधिकृत बांधकामांवरून पोलिसांवर नाराजी. मालवणी इथल्या हिंदू कुटुंबावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक न केल्याबद्दल आमदार संजय उपाध्याय पोलिसांवर भडकले.
19 ऑक्टोबरला गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. राज ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार. निलेश घायवळनं बेकायदेशीर ताबा मिळवलेल्या 10 सदनिका सील करण्याचे आदेश. परदेशात शिकणाऱ्या मुलाचं शैक्षणिक शुल्क घायवळनं कसं भरलं याची चौकशी होणार. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आकर्षक रोषणाईनं संपूर्ण परिसर उजळला. तसंच सेल्फी पॉइंटही बनवण्यात आला असून फोटो काढण्यासाठी तरुणाईची गर्दी. मॅनहोलला संरक्षक जाळ्या आहेत का? हायकोर्टाकडून महापालिकांना विचारणा. मॅनहोलची संख्या सादर करण्याचे आदेश. मॅनहोलबाबत महापालिकेला कोर्टाची नोटीस. उत्तर दाखल करण्याचे आदेश. पालिका रुग्णालयांमध्ये आता रुग्णांना मिळणार ताजे पौष्टिक अन्न. 10 रुग्णालयांमधील आहार पुरवठ्याच्या नव्या करारासाठी प्रक्रिया सुरू. बीपी, शुगर, सॉल्ट फ्री अशा विशेष आहारांचा पुरवठा रुग्णांना होणार. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये 197 गृहप्रकल्पांना महारेराकडून मंजुरी. मुंबई शहर उपनगरामधील 63, ठाण्यामधील 58 प्रकल्पांचा समावेश. एमएमआर रिजनमधील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता घरांची मागणी वाढण्याचा अंदाज. नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमध्ये ड्रायफ्रुट्समध्ये भेसळ. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुट्सची मागणी. ड्रायफ्रुट्समध्ये भेसळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणी केतन कदमचा जामीन हायकोर्टानं फेटाळला. केतन कदमचा गुन्ह्यामध्ये थेट सहभाग असल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण. आरोपी जयेश जोशीचा जामीन देण्यासही हायकोर्टाचा नकार. पुणे सहकारी बँकेचे सर्व व्यवहार नियमितपणे होण्याचा मार्ग मोकळा. आरबीआयनं पुणे सहकारी बँकेवरचे निर्बंध हटवले. मार्च 2023 मध्ये पुणे सहकारी बँकेवर निर्बंध लावण्यात आले होते. पुणे मेट्रोसाठी 509 कोटींचं कर्ज मंजूर. महाराष्ट्र रेल्वे मेट्रो कॉर्पोरेशनच्या पुण्यातील प्रकल्पाला झालेल्या वाढीव खर्चासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून अतिरिक्त कर्ज मंजूर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून